ते योगदान आहे त्या योगदानाला योग्य तो सन्मान जो आहे तो या माध्यमातून मिळत असतो। त्यामुळे आपल्या परेडची सुरुवात जेव्हा होते तेव्हा परमवीर चक्र आणि अशोक चक्र विजेते जे सैनिक असतात ते त्या परेडच्या सुरुवातीला असतात। त्यानंतर आपल्याला इंडोनेशियन आर्मीचा बँड आता स्क्रीनवरती दिसत आहे। यावर्षी चीफ गेस्ट जे आहेत ते इंडोनेशियाचे आहेत, त्यामुळे इंडोनेशियन आर्मीचा बँड आणि इंडोनेशियन आर्मीचा कॉन्टिंजंट इथे आपल्याला परेड करताना दिसत आहे। Proud moment for our chief guest too as the band goes past the saluting base. Snare drums, veliras, trumpets, flutes, all a part of the band. कॅप्टन स्मिता, हा एक वैशिष्ट्य मानावं लागेल जो बँड आहे इंडोनेशियन आर्मीचा, आणि त्याचबरोबर त्यांच्याकडनं संचलन सुद्धा होणार आहे लष्करी, तर हा सुद्धा एक महत्त्वाचा भाग असतो या संपूर्ण परेडमध्ये। येस, जसं आपण मागच्या वर्षी आपण फ्रेंच प्रेसिडेंट होते त्यांना बोलावलं होतं चीफ गेस्ट म्हणून, त्यामुळे फ्रेंच आर्मीनी पार्टिसिपेट केलं होतं, त्यांचा कॉन्टिंजंट होता। त्याचप्रमाणे यावर्षी कारण की इंडोनेशियन प्रेसिडेंटला आपण बोलावलेलं असल्यामुळे त्यांची आर्मी आणि त्यांचा बँड इथे आहे। 152 personnel from all branches of the TNI. Meticulous training, synchronized steps, perfect timing. कॅप्टन स्मिता, अशा पद्धतीने संचलन जे पाहुणे देश असतात त्यांचं सुद्धा या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने होणं हा एक मैत्रीपूर्ण संबंधांच्या दृष्टीने आणि त्याचबरोबर मैत्रीपूर्ण लष्करी संबंधांच्या दृष्टीने सुद्धा महत्त्वाचा भाग असेल। निश्चितच, म्हणजे इंडोनेशिया हा भारताच्या दृष्टीने स्ट्रॅटेजिकली महत्त्वाचा देश आहे। जर का तुम्ही एक दोन दिवसापूर्वी अशा न्यूज सुद्धा चालू होत्या की कदाचित काही डिफेन्स प्रोक्युरमेंट भारताकडून इंडोनेशिया करणार आहे आणि त्या दृष्टीने चर्चा चालू आहेत। डिफेन्स मिनिस्ट्रीने त्याच्याबद्दल काही स्पेसिफिक गोष्टींना कन्फर्मेशन अजूनपर्यंत दिलं नसलं तरी त्या दृष्टीने चर्चा सुरू झालेल्या आहेत। आणि आपण जर का आपल्याला माहित असेल ब्रिक्समध्ये आधी ब्रिक्समध्ये नंतर आता इंडोनेशियाला सुद्धा इन्क्लूड करण्यात आलेलं आहे। सो स्ट्रॅटेजिकली निश्चितच इंडोनेशिया हा आपल्यासाठी महत्त्वाचा आहे। आणि इव्हन जे आत्मनिर्भर भारतात या इनिशिएटिव्हच्या माध्यमातून जे डिफेन्स प्रोक्युरमेंट आणि डिफेन्स मॅन्युफॅक्चरिंग आपण वेगवेगळ्या प्रकारे करत आहोत, सो त्यामध्ये डिफेन्स एक्सपोर्ट भारताचा वाढवणं हा सुद्धा एक मुद्दा आहे। आणि त्या दृष्टीने सुद्धा इंडोनेशिया आणि भारताचे जे संबंध आहेत ते एका वेगळ्या स्तरावरती अजून घट्ट होत आहेत असं मी म्हणू शकेन। कॅप्टन स्मिता, आत्ता जी दृश्य आपण पाहतोय त्याबद्दल आम्हाला जाणून घ्यायला खूप आवडेल। लष्कराच्या विविध पद्धतीची अस्त्र शस्त्र आता इथे दिसणार आहेत, आम्हाला काय सांगाल? Anti-aircraft gun. The tank can engage targets at a range of 5 kilometers even during the night. जेव्हा इंडोनेशियन कॉन्टिंजंट नंतर आपण 61 कॅव्हलरी त्यांचा कॉन्टिंजंट पाहिला। सो 61 कॅव्हलरी जी आहे ती 1953 मध्ये रेज झालेली होती, म्हणजे त्याची स्थापना जी आहे ती 53 मध्ये झालेली होती। आणि ती जगातली एकमेव कॅव्हलरी रेजिमेंट आहे, ॲक्टिव्ह हॉर्स कॅव्हलरी रेजिमेंट, म्हणजे जिथे ॲक्टिव्हली अजूनही घोड्यांचा वापर होतो अशा प्रकारची ती जगातली एकमेव रेजिमेंट आहे। सो त्याच्यानंतर त्याच्या पाठोपाठ मेकनाइज्ड कॉलम्स जे आहेत ते सुरू झालेले आहेत। सो मेकनाइज्ड कॉलम म्हणजे त्याच्यामध्ये वेगवेगळे डिफेन्स इक्विपमेंट्स वापरले जातात, तिथे
दाखवले जातात. जसं टँक T-90 आपण यावेळेला पाहतोय. त्याच्यानंतर T-90 भीष्म जो आहे तो आधी आपण T-72 रशियाकडून घ्यायचो. त्याच्यानंतर आपण इंडिजियस मॅन्युफॅक्चरिंग काही प्रमाणात सुरू केलं होतं. त्याच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट होत त्यानंतर आता T-90 भीष्म जो आहे तो इंडिजिनियस टँक आपण त्याचं प्रोडक्शन भारतामध्ये सुरू केलं. त्याशिवाय वेगवेगळ्या मिसाईल्स ज्या आहेत, मिसाईल सिस्टीम्स, त्या या मेकॅनाइज्ड कॉलममध्ये आपल्याला बघायला मिळतील. जसं की नाग मिसाईल सिस्टीम जी आहे ती सुद्धा आपल्याला या कॉलममध्ये बघायला मिळेल. सो ही नाग मिसाईल सिस्टीम जी आहे ती अँटी टँक गायडेड मिसाईल सिस्टीम आहे आणि शत्रूच्या टँक्सला दिवसा आणि रात्री अशा दोन्ही प्रकारे टार्गेट करण्याचं त्यांचं वैशिष्ट्य आहे. DRDOनी ती बनवलेली आहे. त्याच्या व्यतिरिक्त ब्राह्मोस तर आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. मीडियम रेंज सुपरसॉनिक मिसाईल्स आहेत ब्राह्मोस हे. जे शिपवरून, लँडवरून, एअरमधून अशा